माझा विजय मला ओढून आणता आला. माझी निवडणूक ही माझी नव्हती, तर नगरसेवकांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतली. त्यामुळे मला 390 मते मिळाली. 31 मते कुठे गेली तर ते जग जाहीर आहे. 27 मत कोणाचे होते, बहुजन आघाडीचे किती होते, त्यामुळे सांगण्यासारखं काही राहिलं नाही. आमदार रवी राणा यांच्यावर नाव न घेता केला आरोप. काँग्रेसने आत्मचिंतन केलं पाहिजे, कारण त्यांचा उमेदवार रिंगणातून बाहेर गेला तरी सुद्धा काँग्रेसने त्याला एक मतदान होऊ दिले नाही. याचा आत्मपरीक्षण केलं पाहिजे. अमरावतीत कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत, राज्यमंत्री होते, तरीही काँग्रेसला एक मतही ते देऊ शकले नाहीत. जे काँग्रेसने व्हीप काढला होता तो व्हीप या ठिकाणी लागूच होऊ शकत नाही. जवळ जेवढी मतं होती त्यापेक्षा अधिक ही मला मिळालेली आहे आणि काँग्रेसचा तर अतिशय वाईट पराभव त्या ठिकाणी झाला आहे. त्यांच्याजवळ स्वतःचे 170 होते आणि महाविकास आघाडी म्हणून 200 मतं होते, ते 130 वर आलेले आहेत. म्हणजे महाविकास आघाडीचे 70 मतं आणि काँग्रेसचे 40 मतं हे त्या ठिकाणी त्यांना मिळालेले आहे. मोठ्या प्रमाणात काँग्रेसचा दारुण पराभव या निवडणुकीमध्ये झाला आहे आणि त्यांच्या नेतृत्वावर मोठं प्रश्नचिन्ह या निवडणुकीच्या निमित्तानं निर्माण झालेलं आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढली गेली. काटेकोर नियोजन त्यांनी या निवडणुकीत केलं होतं. त्याचं यश म्हणून इतके मोठं यशस्वी ठरली. निश्चितपणे आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे पालकमंत्री आणि आपल्या राज्याचे महसूल मंत्री यांनी या निवडणुकीची धुरा पूर्णपणे अंगावर घेतली होती. अतिशय सूक्ष्म नियोजन, अतिशय चांगलं नियोजन या निवडणुकीमध्ये त्यांनी केलं. ते पूर्णपणे खंबीरपणे माझ्या पाठीमागे उभे होते. एकेका नगरपालिकेतल्या एकेका नगरसेवकाला कशा पद्धतीनं मनवायचं या सगळ्या गोष्टी त्यांनी अतिशय प्रभावीपणे केल्या आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आणि निवडणूक प्रभारी आमदार प्रवीण दटके यांच्या सहकार्यानं या ठिकाणी संपूर्ण टीमनी जबरदस्त काम केलेलं आहे. ही निवडणूक माझी नव्हती, ही नगरसेवकांनी माझ्याकरता निवडणूक लढली होती. त्या अनुषंगाला मला 390 मतं मिळाली. मी सगळ्या मतदारांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला चांगली मतं दिली आणि चांगला भरभरून पाठिंबा दिला. आता राहिला प्रश्न की 31 मतं कुठे गेली. 31 मतं जगजाहीर आहे. 27 कोणाची होती, बहुजन आघाडीची किती होती ते जगजाहीर आहे. त्यामुळे सांगण्यासारखं काही राहिलेलं नाही आहे. ज्या लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवला ती मतं चांगली मिळाली हे प्रामुख्याने सांगता येईल. आणि ही निवडणूक प्रवीण पोटेची नव्हती, ही निवडणूक आमच्या नगरसेवकांची निवडणूक होती. त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. पण काँग्रेसच्या जो प्रतिस्पर्धी होते तुमचे, त्यांना 0 मतं मिळाली. म्हणजे 96 नगरसेवकांनी मतदान केलं अमरावती जिल्ह्यामध्ये, त्याच्यामधून 0 मतं म्हणजे ते 96 मतं तुम्हाला पडली. असा विषय असा आहे की हे तर काँग्रेसने आत्मपरीक्षण केलं पाहिजे की त्यांचा मतदार, त्यांचा जो उमेदवार आहे हा रिंगणातून बाहेरच गेला नव्हता, तरी सुद्धा काँग्रेसने त्यांना मतं देऊ दिले नाही. हा तर आत्मपरीक्षणाचा कार्यक्रम आहे. ऍक्च्युअली त्यांनी विचार केला पाहिजे. याच्यामध्ये मंत्री आहे, कॅबिनेट मंत्री आहे, या लोकांनी विचार केला पाहिजे की असं का केलं की एक सुद्धा मत ते काँग्रेसला देऊ शकले नाही आणि उलटे मतं थांबवून ठेवले. महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा त्यांनी हे केला, अपमान केला. ऍक्च्युअली हे चुकीचं काम झालेलं आहे. म्हणजे जे व्हीप काढला होता शहरवाल्यांनी, व्हीप तर लागू शिवू शकत नाही. काँग्रेसने व्हीप काढलेला आहे तो कुठल्याही परिस्थितीमध्ये चुकीचा आहे, कारण व्हीप त्याच ठिकाणी वापरला जातो. त्या ठिकाणी आपण हॉलमध्ये हात वर करून जेव्हा मतदान मागतो तेव्हा व्हीप वापरला जातो. जे मतं जे आपण हे करतो आवडत त्याला आतमध्ये म्हणजे न दाखवता गुप्त मतदान करतो, त्या मतदानामध्ये व्हीप लागूच होऊ शकत नाही, शक्यच नाही आहे. काँग्रेस पण त्यांनी स्वतः दाखवून दिले की काँग्रेस हे त्याच्या म्हणजे त्याच्या जो कॅन्डिडेट आहे त्याला मतं देऊ शकत नाही. त्यांनी प्रामुख्याने दाखवून दिलेलं आहे. काँग्रेसचा दुसरा माधवकडे नाही असं म्हणता येणार नाही. पहा, विषय माझ्या हाती नाही. शेवटी आमची नगरसेवक मंडळी आहे त्यांच्या हाती आहे. त्यांनी काय करावं हा त्यांचा विषय आहे. कारण मी सातत्याने 2012 पासून सगळ्या नगरसेवकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. सगळ्यांचे रिलेशन्स आहे, फॅमिली मेंबर्स म्हणून मी ते मला ट्रीट करतात, मी त्यांना ट्रीट करतो. त्यामुळे हा माझा विजय आहे. तिसऱ्यांदा तुम्ही निवडून आले. आता काय विजन आहे असं म्हणता येईल.